बरं कुठे राहतो तो? सर काय इथं बस इथं हात बसलेला आहे बघ. इथं बसलेलं आहे का? मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, इस धरती में जिसने बाकी ते देशभक्त इस धरती में- माणसं दिसता का तुला? हो मग नमस्ते नमस्ते निर्वास जरा निर्वास. का हो? निर्वास. नीट बस. चल कोण आले काय आले? गुडघ्याची तकलीफ आहे मला का हो? बस नीट बस. नीट बस. त्याच गुडघ्याचा प्रॉब्लेम तुला समजेल तुला आता. आपली ओळख मी ओळखलं नाही तुम्हाला. नाही नाही ना. मर्डर करतो आणि फरार होतो. हो काय बोलतात साहेब? सर हात येतो. हिरालाल- सरपंच आहे. सरपंच. हिरालाल गोगे सरपंच. सरपंच. हो मीच तोच आहे ना? हो का हो? किती कोण गेले तू? सर तुम्ही इकडे या सर. सर तुम्ही इकडे. मर्डर किती गेला तो आतापर्यंत? हो सर काय बोलतात? मी सरपंच आहे गावचा आणि मर्डर केले म्हणतात. म्हणजे सरपंच मर्डर करते नाही का? दुसरे सरपंच करीत असेल पण मी त्या बाबतीत फार अलिप्त आहे. मी पारदर्शक कारभार करतो सर्व गावचा. बरं मी काय म्हणते, तुम्ही आवडला यांच्या कोणत्या किशी? यांनी सर याची मेवणी आहे. हा ह्याच गावात दिलेली आहे तिला. बर तिला उपसरपंच करायचं होतं. बर. ती यांनी तिचा मर्डर केलेला आहे. बापरे, हो उपसरपंच मग करायचं. तुम्ही याला मत टाकलं नाही? कोणला फरार होता. आज लाईव्ह पकडला गेला. मॅडम माझी मेवणी अटॅक येऊन मेलेली एवढं माहिती मला. अटॅक आलता तिला. PM ची रिपोर्ट आहे सर आपल्याकडे. सगळं आहे ना बरोबर आपल्याकडे? हो. नाही साहेब नाही हे तुम्ही बोलतात ना हे चुकीचे आरोप तुमची आहे. बायको कुठे? माहेरी गेलेली का? गेले ते कधीपासून? 10 दिवस झाले. यात्रा आहे त्यांच्या गावची. त्याच्या माहेरची? माहेरची यात्रा आहे. तू इकडे थांब. नवरा गायब झाला, बाई जत्रेला गेली हा म्हणतो. पोलीसवाले म्हणतात मेवणीचा मर्डर केला, तुम्ही म्हणता तिला अटॅक आला. त्यांच्याकडे PM ची रिपोर्ट आहे. मॅडम तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आम्ही याला तपास यंत्रणेला आलो ना, हा. त्यावेळेस या माणसाने खूप दबाव आणला आमच्यावरती. पॉलिटिकल दबाव आणलाय माणसाने. का सरपंच असल्यामुळे का? हो पॉलिटिकल दबाव आणला. अरे. मोठ्या लोकांचे फोन यायचे नाही आम्हाला. साहेब मी असा दबाव आणणारा सरपंच नाहीये. तेव्हा सरपंच सर- म्हणजे बरं का तो सर? बरं काय सर. भारत सांभाळून राहिला काय? नाही भारत माझा गाव मी व्यवस्थित सांभाळतो. काय गाव व्यवस्थित सांभाळतो? गावात एक रस्ता ढंगाचा नाही तुझ्या. येऊस तर 2 तास लागले आम्हाला. उभा राहून बोल. उभा राहून बोल. सर तुम्ही खाली बसा सर. सरांना सवय नाही ती. जे जे विचारले तिथे सांग पटक्यान. हो हो हा? नाही पण आता जी तुम्ही चर्चा केली ना सब ते खोटी आहे सर्व. कायची? मी मेवणीचा खून वगैरे केलेला नाही. हा, माझी मेवणी अटॅकने मेलेली आहे बर. एवढं मला माहिती आहे. म्हणजे डिपार्टमेंट खोटं आहे. आम्ही शिबाय खातं खोटं आहे. हा? तुम्ही CBI कडनं आलेत का? हा. सरांना ठोकून काढू का? ये मॅडम 2 मिनिटं टोकायचं नाही लगेच. हा का? हा? ये मॅडम. ते पण शिबायचं अच्छा केळीनाथ गाठ नेटवर आहे. त्यांच्या घरामध्ये एकदा चेक करा बरं काय काय. घरात काय नाही मॅडम. त्यावेळेस यांनी पुरावे नष्ट करेल का? पुरावे खूप नष्ट केलेले आणि तपास पण पूर्ण करून नाही दिला. का नाही करून दिलं का रे? नाही सर मला आहे ना गावचाच खूप व्याप असतो त्याच्यामुळे मला वेळ नाही भेटला. यांचे फोन यायचे मला हा? त्याच्यामुळे मी यांच्याकडे जायचं टाळटाळ करायचो. मेचा तपास घ्यायचं काही कामच नव्हतं तुमचं हवालदार. हा? यांचा विषय काय मला काय म्हणायचंय, तुम्ही ज्यावेळेस गेले ना पहिल्यांदा त्यावेळेस त्यांचं काही विचारपूस केली तेवढाच विषय. परत डबल यांच्यात जायचं काम नाही ना. अख्खं गाव पडलं तुम्ही गाव तपास काढा ना. हा? सरपंचाने काय केलं, घटना कशी घडली हे कळत नाही का तुम्हाला? सर सॉरी सर. आम्ही इथे आलो होतो सर. ज्या ठिकाणी ही घटना घडली हा. ना तिथे आम्ही आलो होतो तपास करायला. बर तिथले पूर्णपणे माहिती घेतली पाहिजे ना स्पॉटवरची. बर. हा या पंचनामा माणसाने- तर व्हायला होता ना. नाही करू दिल्या माणसाने. का नाही दिला करून? पॉलिटिकल प्रेशर आणला. नाही साहेब अटॅक आलेला आहे. अटॅक आलेला होता त्याच्यामुळे तो आणि तो अटॅक एवढे ते कशा विष सरपडवशाने जाऊ. पण तुला पंचनामा काय नाही होऊ दिला? आणि काय अंत्यविधीला वेळ होतो सुटला त्याच्यामुळे मी पंचनामा नाही करून दिला. अटॅक आलेला आहे आणि इकडे रडबोंबल काय झाली. खोटा बोलत आहे? अंत्यविधीला वेळ हो राहिला तू साहेब घाबरून. माझं काय म्हणणं आहे, यांचं आपण एकदा घर सगळं चौकशी करून घ्यायच्या घरामध्ये काय काय. चला मध्ये एंट्री मारा. चला त्या चौकशी करू. चला नाही साहेब घरात काही नाहीये. शांत बस बस. काही नाही का बरं? काहीतरी असल्याशिवाय तू मागं अडवतोय का? नाही घरात काही नाही तसं. घरात जे घरात असतं तेच आहे फक्त हा. कॉट वगैरे फर्निचर. सर बोलू का मी दोन? हा, बोला बोला पटकन. तू इथेच बसून राहा. आम्ही चेक करतो. माझ्या हाताने मी दाखवतो ना. तू काही दाखवू नको आम्हाला. काहीच दाखवू नको. आमचं काम आम्हाला करू दे. हा का ठीक आहे आता पोलीस जरा शिवाय आहे स्वतः. ठीक आहे. मारा एंट्री चला मध्ये. बेलगा कुठं कुठं काय काय. सर हा एकदा आहे ना
जेव्हा नवीन नवीन जॉईन झालो होतो बर तर तेव्हा इकडे आहे ना, तुम्हाला दाखवतो. बरं डेड बॉडी कुठे सापडली तुम्हाला? डेड बॉडी पण दाखवतो मला. चला चला सर, हा बोला. डेड बॉडी तर म्हणताय ना तुम्ही? हा डेड बॉडी कुठे होती? दाखवतो दाखवतो तुम्ही पंचनाम्याला कुठे आलते? दाखवतो ना तुम्हाला. चला दाखवा. हे बघा सर, हा बोला. ही जी जागा आहे ना, हा हे बघा, इथे इथे झोपलेली होती का ते? पडेल होते डेड बॉडी? झोपलेली नाही, झोपलेली नाही, तुम्हाला झोपलेली नाही बर सर. ही बघा, इथे इथे ही जी जागा आहे ना, हा. ही जी जागा आहे ना, अच्छा इथं पुरलेली होती, याच्यामध्ये का? याच्यामध्ये पुरलेली होती. पुरलेली होती. बर आणि तो बापरे. जो चेहरा आहे ना, चेहरा हा बरं का, जो चेहरा आहे तिचा चेहरा पण दिसत नव्हता क्लिअर. अच्छा पण ते हातावरती ना असं गोंदलेलं होतं ना, हा त्याच्यावरून ते ओळखलं गेलं मग. बापरे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, हा बोला. फक्त म्हणजे काही बातमी लिख न करू, आपल्या तिघांमध्ये राहू दे. बर हा हा जो सरपंच आहे ना, हा कमीत कमी आता 40 वर्षापासून सरपंच आहे. बर हा, यंग होता ना तेव्हापासून सरपंच आहे हा. याच्यावरती ना धाड पडली होती इन्कम टॅक्सची. अच्छा तेव्हा आहे ना, तेव्हा इकडे तुम्हाला दाखवतो बघा. तुम्हाला ही गोष्ट आपल्या याच्यातली नाही का, मागची गोष्ट ही हा 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 तुम्हाला दाखवते बघा. बर इथं आहे ना, हा हा नुसता गोठा दाखवता, हा तोंड तोंड हा आहे ना, बरं का सर. हा फक्त गोठा दाखवतो, पण याचे ना खूप काळे निळी धंदे या गोठ्यामध्ये का? गोठ्यामध्ये. हो, नाही नाही, पण ते त्याच्याकडे ना याच्याकडे ना सगळ्या political- जागेला सील करून घ्या जोपर्यंत पुरेपूर चेकिंग होत नाही तोपर्यंत. हो. आपण जोपर्यंत याच्याकडे ना, पूर्ण माणसं लावून. हे जे बरं हे लाकडं लुकडं कशाला दिसं आणलेलं आहे यानं? तुम्हाला तेच सांगतो मी, हा ना इतका हे मला वाटतं हे चंदनाची लाकडं दिसतात हे. नाही नाही नाही. पण नाही, चंदनाचे नाही, हा चंदनाचे नाही. आहे ना? हा आहे ना, याचा वेगळाच काळा बाजार आहे. हा ना म्हणजे दाखवायला वेगळं दाखवतो आणि करतो वेगळं. म्हणजे जसं तसं नाही होत. खूप सर कसं आहे माहिती आहे का, आम्हाला पण शेवटी आमच्या जीवाचे काहीतरी आहे ना हो. हा नाही बरोबर. एक काम करा तुम्ही ही गोष्ट Political खूप सगळं pressure आणतो. पॉलिटिकल प्रेशर असेल तर तुम्हाला तुम्ही म्हणून मी आता एकदम निर्भीडपणे मी एक काम मिनिट करतो. ऐकता का आमचं? हा, बोला ना. एक काम करा तुम्ही ही गोष्ट आमच्यावर सोडून द्या, पण ह्या जागेला आत्ता सील करून आमच्याकडे आलं पाहिजे. इथे तुमचे 2 पारेकरी बाहेर राहणार, जोपर्यंत आमचे माणसं येऊन पूर्ण इथं चेक करत नाही. चालेल. पर एक ना एक वीट भले याला पाडायची वेळ आली तरी चालेल, जेसीबी लावून. डायरेक्ट जेसीबी लावायची. हा, चालेल. बघूच द्या आता इथे काय निघतं नक्की. अजून आहे ना सर, बरं का, इकडे सर. बघा मॅडम पुढे जा मॅडम. आणि इथे आहे हा. ना, इथं हे बघा, हे इथं आहे ना, हा ते बाईचे ना इथं हे होते, बोट होते, बोट हाताचे. म्हणजे तोडेल होते डायरेक्ट? हा, 2 बोट होते. 2 बोट? हो, 2 बोट होते. अरे बापरे. इथं पडलेले होते ते. रिपोर्टमध्ये फोटोग्राफ्स वगैरे सर्व झालेले, सगळं आलेलं आहे ना? सगळं आलेले. तुम्हाला मी ते त्याचे रिपोर्ट आहे ना सर्व सेंड करून. बरं तेवढे मागून घ्या लगेच. हो. सरपंचलाच चालू दिसतो या गावचा. हं? सरपंच खतरनाक चालू दिसतो. सरळ सोपं ह्या जागेला सील करून घ्यायचं आता. पण मॅडम पण मी काय म्हणतो, तो जर 40 वर्षापासून सरपंच आहे, गाव निवडून देतं कसं काय त्याला? गावाच्या लोकांना थोडस खाऊ घालत असं निवडणुकीच्या वेळेस. निवडून का देतो ते तुम्हाला सांगतो ना मी. हे बघा, त्याचा इथं कारखाना आहे गावाला खेटून, बरं का, कारखाना आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याचे जवळपास 10-15 दुकान आहे. कशाचे? सगळे शेती लोक, शेती सामान, हा, म्हणजे असं ना, औषधं शेती वगैरे सामानाचं, औषधाचे. म्हणजे तुम्हाला सांगतो असं समजायचं का, हे जे गाव आहे ना याची लोकसंख्या कमी आहे, मतदान कमी आहे, आणि त्याच्याकडे त्याचे 70% लोक कामाला आहे त्याच्याकडे. अच्छा. म्हणून या गावचे लोक त्याला निवडून देतात का त्यांना माहिती पर्यायच नाही पोटपाणी- पर्यायच नाहीये. पर्यायच नाही. आणि मग हा त्याचा चुकीचे उपयोग करतो आणि जो याच्या विरोधात जातो त्याचं डायरेक्ट कामच करून टाकतो. डायरेक्ट काम. आणि त्याची पहिली केस मॅडम, म्हणजे तुम्हाला सांगतो, आता आम्हाला पुरावे नसले तर आम्हाला काहीच करता येत नाही, बरोबर नाही. तर तो इतका बेकार का पुरावाच हाती लागून देत नाही. आता ही पहिली केस आहे का ज्याच्यामध्ये तो अटकलाय, फसलाय चांगला. नाही तो आज नाही ना, आता नाही निघणार बाहेर कोण तो. आणि त्याचे याच्यामुळं खूप पावर आहे त्याची, वरती पण लय हात आहे त्याचे मोठे मोठे. जाईल असं ना वरती. नाही पण सर तुम्ही आले ना सर, खूप मला असं म्हणजे. आमच्या खात्याला आहे ना कोणाचंच हात चालती नाही. हा ना, हा ना. चला माहिती आहे ना, हा. जेवढं पुरेला असेल ना तिथे उकरून काढत असतो आम्ही. हो हो, बरोबर ना? तर तुमच्या बरोबर मला आज काम करण्याची संधी मिळाली, फार छान वाटलं. अच्छा. हो. नाही, असे गावचे सरपंच आहेत ना, हे ठेवलेच नाही पाहिजे. याचा सगळा काळा पैसा बाहेर काढणं लय गरजेचं आहे, कारण जनता जर याच्यापासून खुश नाहीये, फक्त याच्या मजबुरीमुळे हा लोकांचा फायदा घेतोय. आणि बरं का सर, आमदार किलो बरं आहे तो म्हणतो. हा हा,
कसा उभा राहील मग जेलमध्ये गेल्यावर? आता एवढी मोठी केस होणार आहे त्याच्यावर. नाही मी किती दबाव येऊ द्या, मी त्याच्यावर डायरेक्ट 302 आता. हा मी त्याला आहे ना ते किती दबाव येऊ द्या, मी त्याचा तपास पूर्ण केलेला आहे आणि त्याला मध्ये घालेपर्यंत शांतच नाही बसणार मी. तुमच्या का पेस आहे कोण आहे? हा पेस आहे अमोल सर आहे ना. पाय खाली घे. बस आपण बघितलं का? तुझी ही जागा सील करून घ्यायची आहे आम्हाला. काय म्हणतात? जागा सील करून घ्यायची. का बरं? का बरं म्हणजे? जागा सील करण्यापर्यंत काय केलंय मी? सीबीआय वाले आले आणि त्यांनी ठरवलं तुझी जागा सील करून घ्यायची. जोपर्यंत आमच्याकडनं पूर्ण व्यवस्थित चेकिंग होणार नाही तोपर्यंत तुला जागा भेटणार नाही. मग करा ना चेकिंग. मग आता तर आता नाही, आता नाही. आता माणसं लावून पूर्ण फरच्या बिरच्या काढून सगळं चेकिंग होईल. म्हणजे फरशा काढायच्या? हा. काय बोलतात मॅडम? का हो साहेब? 40 वर सरपंच. हो. अहो माझं कर्तृत्व चांगलं आहे गावामध्ये, त्याच्यामुळे लोक मला बिनविरोध निवडून देतात ना. लोकसंख्या किती आहे आपल्या गावाची? थोडी आहे, 2000 फक्त. 2000. हो. बाहेरची किती मतदान आहे तुला? बाहेरचे म्हणजे? तो दुकानं, कारखाना. अहो माझे स्वतःचे दुकान आहे 2-3 जे काही गावाला उपयोगी पडतात ना. कारखाना आहे ना? हो कारखाना पण आहे. मग तेच कामगार तुला मतदान करतात ना? हो. गावातलं कोणीच करीत नाही ना? अहो गावातलं कोणी करीत नाही म्हणजे काय? गावातलेच लोक आहे तेच कामगार म्हणून माझ्याकडे काम करतात. माझं कार्य त्यांना आवडतं त्याच्यामुळे मला हो, बिनविरोध. तुझं कार्य खूप चांगलं आहे. तुझं कार्य बघूनच आम्ही इथं आलो आणि तुझं कार्य बघूनच आम्ही ठरवलं की आम्हाला याला सील सील करायचं करायचं आता. आता. बस आमचे माणसं येतील. जोपर्यंत आमच्याकडनं पूर्ण चेकिंग होत नाही तोपर्यंत इथे येणार पण नाही. 2 पोलीसवाले राहतील कंटिन्यू बघायला. बिलकुल नाही. ते पोलीस ठेवा. आय, परत बिलकुल नाही. सील करू सीबीआय शकत. वाल्याला बोलतोय तू. खाली आवाज सरपंच खाली आवाज करून बोलतो. बिलकुल नाही. काय हे बघा तुझं साहेब, काय धंदे ऐकायला जर नसतं तर एवढी बडबड करायची गरज नसती पडली. एक मिनिट माझं मत व्यक्त चाल करा. मत. हे बघा लोकशाहीमध्ये आपल्याला आपलं मत व्यक्त करायचा अधिकार आहे. हा. साहेब कसा पाहिला? साहेब मी जर एक फोन केला ना गृहमंत्र्याला, लय पोपट वारी साहेब मी काय म्हणतो, एक फोन जर केला ना मंत्र्याला, मी गृहमंत्र्याला, बर. तुमची जागेवर ड्युटी थांबल्या जाईल. ड्युटी आणि थांबल्या जर त्या गृहमंत्र्याच्या घरी आम्ही जर सीबीआय जर लावलं तर काय करशील तू? नाही. ते बघा मी सांगतो, मी माझं वजन सांगतो मी तुम्हाला. माझं अरे वजन आम्ही त्याला नाही सोडले तर तो कुठून आला? फोन लाव, फोन हा? लाव. लाव गृहमंत्री पोट लाव. हे बघा साहेब, तुमचा सर्व्हिसचा प्रश्न आहे, नको काही प्रॉब्लेम यायला आय, तुम्हाला. आय, आमच्या सर्व्हिसचं टेन्शन तू घेऊ नको. आम्ही लय कमवून ठेवलेलं आहे इमानदारीने. फोन लाव गृहमंत्र्याला. लाव मला पटकन, मला लाव. बघू दे गृहमंत्री किती हा. पाण्यात आहे. हे बघा तुम्ही सील करू शकत नाही माझ्या. कोण आहे रे फोन गृहमंत्री? लाव गृहमंत्र्याला. गृहमंत्री कोण मला सांग बरं. हं? कोण सांग बरं. ते कोणी असू पण नाही सांग ना कोण आहे. साहेब घेर याला दे रे एकदा तू. तुम्ही माझ्या इमारतीला तू याला देच सील करू शकत नाही साहेब. तू याला देच एकदा. ऐका साहेब, हा, ऐका चल, ऐका. चल. ऐका साहेब, ऐका. याला टॅक्स धरचं. अहो ऐका साहेब. घाल त्या माझ्या रूम मध्ये. नाही नाही, हा त्याच लायकीचा आहे म्हणून एवढं करायची वेळ आलेली. हा त्याच आणि तरी म्हटलं हो, सरपंचच्या हो, घरी बस, काय एवढं- करू राहिले? हो, 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 हे बाई, तुम्ही माझ्यावर अन्याय करू राहिले. अन्याय करू राहिले तुम्ही माझ्यावर. अन्याय करू राहिले. काय मारू नका, मारू अन्याय नका. करू राहिले फक्त तुम्हाला दबदबा द्या त्याला. हे मारू बघा नका. तुम्ही एक लोकप्रतिनिधींवर अन्याय करू राहिले सर. आम्हाला आपल्याला मारायचा अधिकार नाही. मॅडम बोलल्या म्हणून हा, जाऊ दे. चल रे बस इकडे ये. साहेब हा. हे बघा, हे पोलिसांनी माझ्यावर अन्याय झाले. आता मी गृहमंत्र्याला फोन लावल्याशिवाय राहणार नाही. लगेच लाव. हा. मी लगेच लाव. नाही, कधी लावायचं हा माझा प्रश्न आहे. तुम्ही शील लावा आता फक्त. हा लावणार. तुमचं- नाही नाही, आता गृहमंत्र्याला तू आता फोन लाव. आम्हाला तुझी ताकद बघू दे, मग आम्ही आमची ताकद तुला दाखवतो. तुमच्या धमक असेल ना, शील लावून दाखवा. तुम्ही आहे ना शील लावू शकत नाही. मी का? सांगतो तुम्हाला. तू सौजन्य गृहमंत्र्याला फोन लाव, आम्हाला बघू दे. गृहमंत्र्याला फोन आहे ना, मी व्हिडिओ कॅसेट काढतो डायरेक्ट. तुम्ही हो, करा मॅडम थांबा ना, मॅडम थांबा, मी लावतो ना. लाव तुम्ही. जरा शील करा, चला. तेव्हा तुम्हाला अजून विनंती करतो, नका असं करू बरं का तुम्ही. ओ दादा, नका लावू सील. हा ठीक आहे, ठीक. ते किती व्हिडिओ काढ असतात तेव्हा सगळ्या कॉपी आमच्या ताब्यात आहे. तू काय सेट उचलून घे. दोरी घ्या. बांधा, चला. हा. झालं. सर त्याचा मोबाईल जप्त करा. मी 1 मिनिटात आहे ना, मी 1 मिनिटात सील घेऊन येतो. बर बर. एकच मिनिटात. हा, लगेच ये. मॅडम. अरे तू काय डोकं लावतोय? जेव्हा मॅडम मोबाईल जमा मॅडम तुम्ही दादागिरी करू राहिले दुसऱ्या माझ्या. खाली बस. बस म्हटलं ना. बस नाही, उभा राह. आम्ही उभा आहे, अरे तू तो उभा वर राह. आहे. सर लव, सील शील लावून घेतो मी. लव. आता हे बघा मोबाईल तुझा जप्तच राहणार आहे. तू कोणत्या गृहमंत्र्याला फोन लावतो त्याला लाव. मला बघू दे कोण गृहमंत्री आहे का तुझे त्याचे काय धंदे त्याला माहिती आहे, तो काही याला बोलत बोलवतोय, नाही. करा ना.
लेवलच आहे करा. मला बघू दे नक्की तुझं काय आहे. मॅडम तुम्ही गलत काम केलंय. ए तू नको शिकू आम्हाला कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे. समजाल तुम्हाला, तुम्ही गलत काम हा केलं. मॅडम तुमची पण सही करा ना. आजची तारीख जाऊ मॅडम, सही करा चला दोघांची करा सही आपली. धरा. मी पण करतो द्या. तुला बायका किती होते रे? साहेब माझं डोकं फिरलं असे काही प्रश्न विचारू नका. नाही किती? डोकं आहे का तुला फिरायला? मी किती बायका करू शकतो. करा सर सर. हा, नाही ते बरोबर तू किती करतो? मेवणीचा तुम्ही माझा आरोप टेकवला. माझ्या मेवणीला अटॅक येऊन मेलेली आहे ती, आणि तुम्ही म्हणतात का मर्डर केलं. धरायचा हा मोबाईल. अहो जोपर्यंत इकडच्या तपासामध्ये सगळ्या गोष्टी होणार पोलीस नाही. तपासाने तो पुरून कुठं ठेवली? ते बघू दे. हा? बघा नंतर. पुरून कुठं ठेवली? सर. त्याच्यावरून चारा टाकला ना रे. सर अटक करायचं का? हा? उचलून घ्या त्याला, उचलून घ्या, गेलं की ताब्यात? बसतो बघा ना, स्टाईल बघा ना. मग उचलून घ्या त्याला. 40 वाजता सर बसायचं. स्टाईल बघितले का? तू इथून पुढे जर सरपंच झाला तर आम्ही ड्युटी सोडून देऊ बस direct. नीट. सर हे बघ, मी माझ्या बस. घरात बसलेलो आहे. मी कसा बसू शकतो. नीट बस. बस नीट. तुम्ही येऊ शकतात. नीट बस. येऊ शकता तुम्ही काय? सर. हो. हा वॉरंट आहे आमच्याकडे तो. हा असू दे असू दे. निघ. बस चल निघ पुढे चल. माझं वकील काम करून घेईल जा. ऐ, वकील बिकील नाही तुला चल. वकील का आम्हाला लावित होता असतो आम्ही. चल येतो मी नंतर येतो. नाही नाही काय नंतर पडदा काय लागेल. जेवायला बोलायचं काय घरी? जावाई काय आमचं नंतर येतो. नंतर येतो ना मी. चल निघ पुढे रे. चल असाच प्रेशर आणतो हा. चल रे चल. पंचनामाला तर हे बघून घेईल रे मी तुला. इकडे बघ आमच्याकडे पहिले मग सर. तुझ्याकडे बघ. हा? हो सर. हो, काय म्हणतो? तुला आहे ना. काय धमक्या धमक्या देतो. अरे दम देतो काय? हम्म. ए बघून घे. सरांशी बोल ना. कोण आहे? पोलीस आहे सीबीआय आहे? ओळखतो मी त्यांना. अरे मी- वा. मी त्यांच्या संग बोलतोय. हा हा त्यांच्यासोबत बोलतोय म्हणून. दाखवतो तुझा माप भरला आता माझ्या हाताने. दाखवतो मी. चाल चल गपची चाल. हा, चल. चौकाट्यानं. चल चल. या याला खोलीत घाला मध्ये. काय म्हणतो? चला नाही, बेकार माणूस तर आहे. किती बेकार असू दे आपल्या पुढे काही नाही. चला